डिंक कपलने कसे कमवले 11 कोटी रुपये? फ्री मॉडेलची कहाणी. सकाळी 9 वाजता ऑफिस गाठण्यासाठी ट्रॅफिकमधून धावपळ, दिवसभर कामाचा ताण, डेडलाईन्स आणि सततची धावपळ आणि रात्री घरी आल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवसाची तयारी. हे चित्र आज अनेक नोकरदारांचं आहे. पण पुण्यातील एका 38 वर्षीय जोडप्याने याच धावपळीच्या जीवनाला वेगळा पर्याय शोधला आहे. या जोडप्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कारण वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी त्यांनी जवळपास 11 कोटी रुपयाची संपत्ती उभी केली असून पुढील 2 ते 3 वर्षात म्हणजेच वयाच्या 40व्या वर्षी निवृत्ती घेण्याचा त्यांचा प्लॅन आहे. या जोडप्याची कहाणी समजून घेण्यासाठी सर्वात आधी समजून घ्यावं लागेल ते म्हणजे डिंक आणि फ्री हे 2 शब्द. डिंक म्हणजे डबल इन्कम, नो किड्स म्हणजेच पती-पत्नी दोघेही कमवतात मात्र त्यांना मुलं नसतात. त्यामुळे उत्पादनातील मोठा हिस्सा घर खर्च, गुंतवणूक आणि भविष्यासाठी बचत करण्यासाठी वापरता येतो. पुण्यातील या कपलने आपल्या आर्थिक नियोजनात याच गोष्टीचा मोठ्या प्रमाणात फायदा घेतला. दोघांचं उत्पन्न असल्यामुळे खर्चाचं योग्य नियोजन करून मोठ्या प्रमाणात बचत आणि गुंतवणुकीवर भर देण्यात आला. हळूहळू ही गुंतवणूक वाढत गेली आणि त्यांच्या संपत्तीचा आकडा तब्बल 11 कोटीच्या आसपास जाऊन पोहोचला. पण एवढी संपत्ती जमा करून थांबायचं नाही, तर आता वयाच्या 40व्या वर्षी कामातून निवृत्ती होण्याचं त्यांचं लक्ष्य आहे. आणि या निर्णयामागे आहे फ्री मॉडेल. फ्री मॉडेल म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स रिटायर इयर्ली, म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं आणि पारंपरिक निवृत्तीच्या वयाआधीच नोकरी किंवा नियमित कामातून निवृत्ती होणं. या मॉडेलनुसार केवळ जास्त पैसे कमवणं पुरेसं नसतं. त्यासाठी उत्पन्न वाढवणं, अनावश्यक खर्च कमी करणं, नियमित बचत करणं आणि दीर्घकाळासाठी शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करणं महत्त्वाचं असतं. पुण्यातील या कपलनेही आपल्या जीवनशैलीत आर्थिक शिस्त ठेवत भविष्याची मोठी निधी तयार केली आहे. त्यांचं उद्दिष्ट फक्त श्रीमंत होणं नाही, तर पैशासाठी आयुष्यभर काम करण्याची गरज भासू नये हा आहे. मात्र फ्री म्हणजे नोकरी सोडली आणि पैसे संपेपर्यंत आराम केला असं नाही. निवृत्तीनंतरचा खर्च, महागाई, गुंतवणुकीवर परतावा आणि अचानक येणारे मोठे खर्च याचं योग्य नियोजन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या पुण्यातील डिंक कपलची कहाणी त्यामुळे चर्चेत आली आहे, कारण त्यांनी एक वेगळा प्रश्न समोर ठेवला आहे. वयाच्या 60व्या वर्षापर्यंत नोकरी करणं खरंच गरजेचं आहे का? की योग्य आर्थिक नियोजन केलं तर 40व्या वर्षीही आर्थिक स्वातंत्र्य मिळवता येऊ शकतं? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक व्यक्तीच्या उत्पादन, खर्च, कुटुंबाची परिस्थिती आणि गुंतवणुकीवर अवलंबून असतं. पण पुण्यातील या कपलची कहाणी एक गोष्ट नक्कीच दाखवून देते. लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर कमाईपेक्षा आर्थिक शिस्त आणि योग्य नियोजन अधिक महत्त्वाचं असतं. पण पुण्यातील या कपलची कहाणी एक गोष्ट नक्की दाखवून देते. लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर कमाईपेक्षा आर्थिक शिस्त आणि योग्य नियोजन अधिक महत्त्वाचं ठरू शकतं. धन्यवाद.